महाराष्ट्रीय घडामोडी बघितल्यानंतर आपल्या राज्यामध्ये राजकीय घडामोडी काय घडतायत त्याही बघूयात न्यूज टॉप 9 मध्ये। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मांडलं। लव्ह जिहादच्या आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचे विधेयक आहे। दोषींना 7 ते 10 वर्ष कारावास आणि 1 ते 7 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीये अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। जबरदस्तीने किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर करणाऱ्याला आळा घालण्यासाठी हे विधेयक आहे, मुनगंटीवारांचं वक्तव्य। जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला आमचा विरोधच आहे, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। पण धर्मांतर करणं चुकीचं आहे असं म्हणणं अयोग्य। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकावरती आव्हाडांची प्रतिक्रिया। धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीत चर्चा। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। 16 मार्चला धनगर समाज मुंबईत येणार, कायदेशीर मार्ग काढावा लागणार। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। बारामतीत कोणतेही काम दादा फॅक्टर शिवाय होणार नाहीये, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। इथून पुढेही बारामतीत दादा फॅक्टरच चालणार। बारामतीमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आणि मंत्री महोदयांच्या पुढाकारानं झालेल्या बैठकीत खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगासंदर्भात प्रकर्षानं चर्चा। आमदार विक्रम पाचपुते यांची माहिती। काही जण उद्योग मंत्री नसताना देखील दावोसला गेले होते। मनीषा कायंदेंची नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका। काही लोक पिकनिकला गेले होते असं देखील म्हणत मनीषा कायंदेंनी आदित्य ठाकरेंना तोला लगावलेला आहे। राज्य अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ 0.56% आर्थिक तरतूद आहे। महायुती संस्थेला निधी देताना सरकारकडून दुजाभाव केला जातोय, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा आरोप। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश। राज्यातील 2 कोटी शेतमजुरांना न्याय मिळेल, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती।